आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आता पितृपक्षाला सुरुवात होत आहे. 2025मध्ये पितृपक्ष हा 8 सप्टेंबरपासून सोमवारपासून सुरू होत आहे आणि 21 सप्टेंबरपर्यंत हा पितृपंधरवडा असणार आहे. या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा आपल्याला करायची आहे, त्यांचे स्मरण करायचे आहे. आपल्या कुलदेवांची ज्याप्रमाणे आपण सेवा केली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे स्मरण देखील करणं महत्त्वाचं आहे. पितृदोष आपल्याला लागू नये किंवा पितृदोष होऊ नये, पितृदोष असेल तर तो कमी व्हावा यासाठी पितृपक्षामध्ये जर तुम्ही पितरांचे स्मरण अगदी मनोभावे केले तर अनेक प्रकारच्या विघ्नांमधून, संकटांमधून आपली सुटका होते. आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडीअडचणी येत असतील, सततची घरामध्ये आजारपणं असतील किंवा एकामागोमाग एक कोण ना कोणतरी आजारी पडत असेल, घरामध्ये वादविवाद, भांडणं अगदी सारखी होत असतील, घरामधलं वातावरण बिघडलेलं असेल, मुले हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल, मुलांना नोकरी लागत नाही आहे, लग्न ठरत नाही आहे, संतान प्राप्ती होत नाही आहे किंवा अगदी तुमची कामं, छोटी छोटी कामं पण सारखी अडकत आहे, कुठल्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीत, मुलांना यश मिळत नाही आहे, त्यांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये सतत अपयशाचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर नक्कीच तुम्ही या पितृपक्षामध्ये हा उपाय करायचा आहे. आपल्याला गाईला ही एक वस्तू अवश्य खाऊ घालायची आहे. बघा, पितृपक्षामध्ये काही उपाय जे आहेत ते एवढे प्रभावी आहेत की आपल्याला प्रखर पितृदोष जरी झालेला असेल तरी देखील तो दूर होऊ शकतो. अगदी मोठे मोठे विधी करणं तुम्हाला शक्य नाही आहे किंवा तुम्ही बाहेर तुमच्या मुख्य घरापासून, गावापासून शहरात राहताय तरी देखील तुम्ही हे उपाय जिथे कुठे तुम्ही राहताय, रेंटनी, भाड्याने ज्या घरामध्ये राहताय तिथे देखील तुम्ही हे उपाय करू शकता. आणि असंही काही नसतं की तुमच्या घरामध्ये तुमच्या आई वडील किंवा जे मोठी माणसं आहेत ते करतायत त्यामुळे तुम्ही नाही केलं तरी चालेल, असं काही नाही. पित्र जे असतात ते सगळ्यांचे असतात, त्यामुळे तुम्ही देखील स्वतः हे उपाय अवश्य करा. उपाय अत्यंत साधे सोपे आहेत, पण बघा नक्कीच तुम्हाला इथून पुढे तुमच्या कामांमध्ये यश देणारे हे उपाय आहेत. पितरांचं स्मरण करायला अजिबात विसरू नका आणि गाईला ही वस्तू तुम्ही या पितृपक्षामध्ये एकदा तरी खाऊ घाला. शक्य असेल तर तुम्ही जेवढ्या वेळेला तुम्हाला ही वस्तू खायला घालणं शक्य आहे तेवढ्या वेळ घाला. शक्य नाही तर पितृपक्षामध्ये एकदा तरी किंवा जमेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा. नक्कीच यामुळे आपला पितृदोष हा दूर होतो. हे लक्षात घ्या, पितृदोष हा थोड्या जास्त प्रमाणामध्ये प्रत्येकाला असतो. कारण आपली जी सेवा आहे पितरांची ती कुठेतरी चुकलेली असते किंवा काहीतरी राहिलेलं असतं, त्यामुळे पितृदोष हा होऊ शकतो. त्यामुळे बघा, आपल्या कुटुंबाला पितृदोष होऊ नये, त्याचबरोबर पितृदोष असेल तरी देखील तो दूर व्हावा. भविष्य काळामध्ये आपल्या कामामध्ये आपली प्रगती व्हावी, आपल्या कुटुंबाची, मुलांची, त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांची प्रगती व्हावी, अडलेली कामे ही मार्गी लागावी आणि आपल्या पितरांचा भरभरून कृपा आशीर्वाद राहावा यासाठी गाईला ही वस्तू नक्की तुम्ही खाऊ घाला. बघा, असं म्हणतात पितृपक्षामध्ये आपले जे पित्र असतात तर ते मुक्या प्राण्यांच्या रूपाने पृथ्वीवर येत असतात, वास करत असतात आणि जेव्हा आपण अशा प्रकारे गाईला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा आपल्या मनातील जो भाव आहे किंवा आपली जी कृतज्ञता आहे ते आपण जर पितरांचं स्मरण करून गाईला ती वस्तू खाऊ घातली, हा पदार्थ जर खाऊ घातला तर आपल्या पितरांना तो घास जो असतो तर तो मिळत असतो. त्यामुळे बघा, आपले पित्र हे संतुष्ट होतात आणि तृप्त होऊन आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात. त्यांचं स्मरण करणं या पितृपक्षामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण बघा, हे जे काही आपल्याला मिळालेलं आहे, हे जे आपण जीवन जगत आहोत ते सगळं आपल्या पितरांच्या कृपा आशीर्वादामुळेच आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना धन्यवाद म्हणायचं असतं, त्यांचे आभार व्यक्त करायचे असतात त्यांचं स्मरण करून.
आणि अशा प्रकारे गाईला हा पदार्थ, ही वस्तू तुम्ही जेव्हा त्यांचं स्मरण करून, पितरांचं स्मरण करून जेव्हा खाऊ घालता, तेव्हा आपल्या पितरांपर्यंत आपली जी काही भाव आहे किंवा कृतज्ञता आहे ती पोहोचत असते त्या घासाच्या रूपाने. म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकतात. कसा करायचा आहे उपाय हे आपण बघूया. आता उपाय मी सांगते त्यापूर्वी काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, या पितृपक्षामध्ये आणि इतर दिवशीही मुक्या प्राण्यांना कधीही तुम्ही इजा करू नका. कारण नसताना तुम्ही त्यांना मारू नका किंवा त्यांना त्रास देऊ नका. कारण मी आत्ता तुम्हाला सांगितलं की मुक्या प्राण्यांच्या रूपाने या पृथ्वीवर आपले पितृ वास करतात. तुम्हाला शक्य असेल तेवढी भूतदया तुम्ही दाखवा. मुक्या प्राण्यांना खाऊ पिऊ घाला, त्यांना त्रास देऊ नका. अन्नदान हे आपण करायचं आहे. यथाशक्ती तुम्हाला जे जमेल त्याचं दान करा. कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याचं पुण्य हे तुम्हाला अधिक पटीने मिळतं. आणि पितृपक्षामध्ये जर तुम्ही अन्नदान केलं तर आपले पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे या गोष्टी नक्की तुम्ही करायच्या आहेत. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये या पितृपक्षामध्ये आपल्याला स्नान करत असताना थोडेसे काळे तीळ आणि दही याने स्नान करायचे आहे. यामुळे बघा पितृदोष हा कमी होतो. त्यामुळे घरातील सर्वांनी या 2 वस्तू पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान अवश्य करा. तर या काही गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही करायच्या आहेत. आता बघूया आपण की गाईला कोणता पदार्थ खाऊ घालायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर एक चपाती बनवायची आहे. चपाती बनवत असताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्ही टाका. म्हणजे जे चपातीचं पीठ आहे तर त्याच्यातील पहिली जी चपाती आहे, पहिली पोळी जी आहे, तर त्याचं पीठ काढून घ्या. त्यामध्ये थोडेसे अगदी चिमूटभर काळे तीळ तुम्ही टाकायचे आहेत आणि त्याची चपाती तुम्हाला लाटून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ही चपाती झाल्यानंतर याला थोडंसं तुम्ही तूप लावून घ्या त्या चपातीला. आता चपाती झाल्यानंतर एखाद्या तुम्ही केळीच्या पानावरती चपाती ठेवा किंवा मग एखादा कागद घ्या, त्यावरती ही चपाती ठेवा. त्यावर आता आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आणि तो भात जो आहे तर त्या चपातीवर आपल्याला ठेवायचा आहे. भात करताना त्यामध्ये मीठ टाकू नका. आपल्याला पितरांसाठी हा भात करायचा आहे, त्यामुळे वेगळा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये शिजवून घेतला तरी चालेल. थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्याचा भात शिजवून घ्यायचा. एका वाटीमध्ये तो भात आपल्याला भरायचा आणि वाटी उलटी करायची, म्हणजे मुदी तयार होते. आणि त्यावर आपल्याला दही टाकायचं आहे त्या भातावर. आणि हे टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावर थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकायला विसरायचं नाही. आता बघा काय करायचं, आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे तुम्हाला उभं राहायचं आहे आणि एक तुम्ही दिवा तिथे लावायचा आहे. पणती असू द्यात किंवा कुठलाही दिवा धातूचा असू द्यात, तर तो तिथे प्रज्वलित करा तुम्ही. त्या दिव्याची वात दक्षिणेकडे करा. त्या दिव्यामध्ये देखील चिमूटभर काळे तीळ टाका आणि तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून उभे राहायचं आहे. तुमच्या हातामध्ये तो जो नैवेद्य आहे, घास आहे, तर तो घ्यायचा आहे. तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला ओम पितराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला असं बोलायचं आहे की माझे जे पित्र आहेत तर त्यांना सद्गती मिळू द्यात. आमच्याकडून जर काही तुमची सेवा राहिलेली असेल तर आम्हाला माफी असावी किंवा माफ करा. आणि आमच्या मुलाबाळांना, संपूर्ण कुटुंबाला तुमचा कृपा आशीर्वाद भरभरून मिळू द्यात. आणि अशा प्रकारे तुम्हाला तिथे बोलायचं आहे, स्मरण करायचं आहे पितरांचं. महिला करत असतील तर सासर आणि माहेर दोन्हीकडच्या पितरांचं तुम्ही स्मरण करा. त्यानंतर बघा तुम्हाला तो घास घ्यायचा आहे आणि गाईला खाऊ घालायचा आहे. गाईला खाऊ घालत असताना केळीचं पान जर असेल तर केळीच्या पानाबरोबरच तुम्हाला हा घास जो आहे तो गाईला खाऊ घालायचा आहे.
आणि हे खाऊ घालत असताना तुम्हाला तिथे गेल्यानंतर 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर ओम पित्राय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आणि तिथे तुम्हाला मनोमन असं स्मरण करायचं आहे की माझे जे पित्र आहेत त्यांच्यासाठी हा मी घास जो आहे तर तो देत आहे. तर माझ्या पित्रांचं स्मरण करून हा घास मी गाईला खाऊ घालत आहे. हा घास पित्रांसाठी समर्पित आहे, त्यामुळे पित्रांनी याचा स्वीकार करावा. माझ्या घराला लागलेला जो पितृदोष आहे तो दूर व्हावा. माझ्या पित्रांनी आम्हा सर्वांना, माझ्या कुटुंबातील सर्वांना भरभरून आशीर्वाद द्यावा आणि त्यांना सद्गती मिळावी. आणि जी काही आमची प्रगती होत आहे तर यासाठी तुमचे मी आभार मानत आहे. आणि इथून पुढे देखील माझ्या घराची, माझ्या कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ द्यात. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, लक्ष्मी नांदू द्यात. आरोग्य येऊ द्यात आणि माझ्या मुलाबाळांची प्रगती होऊ द्यात. येणाऱ्या पिढीची प्रगती होऊ द्यात असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. आणि काही आमच्याकडून चूक झालेली असेल तर आम्हाला माफ करावं असं तुम्हाला पित्रांचं स्मरण करून तिथे असं म्हणायचं आहे. हे खाऊ घालायचं आहे गाईला आणि गाईच्या पायाखालची जी माती आहे ती तुम्ही मस्तकाला लावायची आहे. अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. पितृपक्षामध्ये एकदा तरी हा उपाय तुम्ही करा. शक्य असेल त्या दिवशी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. पण बघा, व्यवसाय किंवा नोकरी यामुळे रोज करणं शक्य नाही झालं तर जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ आहे या 15 दिवसामध्ये पितृपक्षामध्ये त्या दिवशी तरी गाईला असा घास तुम्ही भरवा. पित्रांचं स्मरण करून हा घास आपल्याला पित्रांना असा द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. उपाय अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय केल्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये जर पितृदोष असेल तो देखील दूर होतो. आपल्या मुलाबाळांची, आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होते. त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.